सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं पूर्ण नाव सांगा. विजय शंकरराव पवार. आज तारीख आहे सर 16 तारीख. 16 तारीख आहे हां. आणि डिसेंबर महिना आहे डिसेंबर 2024. मी अनिरुद्ध पिंपळे तुमच्या शेतामध्ये आलो. होय. तर या ठिकाणी तुम्ही तूर पेरली. हो. सर हे तुराचं म्हणजे जात कोणती? जात 555. 555. हां. नवीन जात आहे सर ही. नवीन जात आहे, पांढरी आहे. कंपनी कोणती आहे? कंपनी राजश्री. राजश्री कंपनी आहे. राजश्री. पांढरी तूर आहे. पांढरी तूर आहे. यावर्षी तुम्ही ह्याची पेरणी केलात. हो. मध्ये तुमचं आंतरपीक होतं, आंतरपीक उडीद होतं ना? उडीद होतं, 4 उडीद हां. आणि एक तूर. तूर हां. अशा पद्धतीने हां. पेरणी केली तुम्ही. हां. ट्रॅक्टर पेरले ट्रॅक्टर बरोबर आहे. सुरुवातीला तुम्ही ह्याला खतं वगैरे टाकून पेरणी केली, पेरणी केली. परंतु मध्यंतरी यावर्षी जास्त पाऊस झाला हां. आणि जास्त पाऊस झाल्यानंतर काय झालं हं. तर ही तूर तुमची सगळी हां, पिवळी पडली पिवळी होती. पडली होती. पिवळी खालून पडली पिवळी पडली आणि होती. त्यावेळेस तुम्ही मला संपर्क केलात हो. आणि त्यावेळेस आपण ग्रीन कंपनीचं ग्रो नायट्रोजन 19 पावडर फवारणी केली. फवारणी केली. एक फवारणी ते झाली. हं. त्याच्यानंतर मग फ्लावरिंग मध्ये आल्यानंतर आपण ब्लूम ब्लूम नायट्रो घेतलं. फवारले हां. आणि तिसऱ्या वेळेस ब्लूम फ्रुटर फवारले शेंगाची जाडी वाढण्यासाठी. झाली. अशा 3 फवारण्या झाले. झाली. खत तुमचं नियोजन अगोदरचं. नियोजन. आता हे जे वापरलं आपण हां. याचा नेमका आपल्या प्लॉटला काय फायदा झाला? बराच फायदा झाला. हां. एक तर तूर काय होती अगोदर डोळ्यापाठीचं. काढल्यानंतर तूर म्हणजे मोडून ह्या विचारात विचारात बसत बसत नव्हती. नव्हती. हां. फुटवा बी फुटवा नव्हता आणि पिवळं पडत पिवळं पडलं होतं हां, चक्क. पावसामुळे बरेच जणांचं म्हणणं असं होतं की हां. पातळ झालं उत्पादन होत होत नाही, काढून टाका. हा. मग त्या टायमाला तुम्ही आपलं त्यावेळेला ट्रीटमेंट वापरलो. तुमची ट्रीटमेंट सगळी केलो हा आणि ट्रीटमेंट केल्यावर 8-15 दिवसात बराच फरक पडला. हा तूर हिरवी पडली, हा फुट्या वाढल्या, फोटे वाढले. हा आणि परत जे फुल सुटलं हा ते भरपूर फुलं. फुल सुटलंय. आता हे सगळं जे आपण केलो हो. त्याचा जर फायदा बघितला हां, हे तर बघा आता हे शेंगाची आता ह्याच्या शेंगा जर बघितलो आपण तर घोसाने शेंगा आहेत. घोसाने शेंगा. आणि एकही शेंग तुमची 3 बियाची नाही सर, 4 बियाची सगळी 4 बियाची. हा. आता सांगून ठेवून नाही पण झाड बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला पण थोडा दाखवतो इकडे शेंग आहे सर. आता हे जे आपण केलो हे खर्च केला हां. मार्केटमध्ये बरेच आहेत. हां. तुम्हाला पाणीचा पण होता, परंतु मुळात तुम्हाला पण ऑर्गॅनिक बद्दल ऑर्गॅनिक आस्था आहे. ऑर्गॅनिकच होतं. तर आता ह्या तुरीचा रिझल्ट तुम्ही बऱ्यावर माझ्या माहितीनुसार गव्हासाठी गव्हासाठी केलं, गव्हा- हरभऱ्यासाठी सगळी ट्रीटमेंट आपली करू. सगळी तुम्ही इतर लोकांना तुरीच्या रिझल्टवर काय सांगू शकता संदेश इतर शेतकऱ्यांना? इथं शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे काय, आता हम्म. रासायनिक आणि फवारणी हां. तर प्रदूषण तर आहेच, होय होय वायू परिणाम होतो शरीराला. आणि उत्पन्नात मनात ही वाढ होत नाही. पण जैविक मुळे होईल काय, एक तर उत्पन्न चांगलं निघत, जमीनचा पोत सुधारला. जमिनीचा पोत सुधरल हा. आता आणि तुम्ही जे अन्नधान्य तुम्ही जे गहू पेरलात त्याला आपण कसलं बी केमिकल टाकलेलं नाही. chemical म्हणजे तिथून जे येणारं अन्न राहणार हे 100% शुद्ध- दहान राहणार आहे, जे आपल्याला खाण्याचं खाण्यासाठी. आहे. तुम्हाला असं वाटतं की हे ग्रीन पॅनची जी टेक्नॉलॉजी मी वापरली कंटिन्यू वापर तर इतर शेतकऱ्यांना पण फायदा होईल, सगळ्यांना? शेतकऱ्याला फायदा होईल. अच्छा, जमिनीची पोत वाढलं त्याच्यामुळे. बरं बरं. तुम्ही हे वापर केला त्याच्यावर समाधानी तर आहात? समाधान आहे, हा? समाधान खूप ही आता चांगली खूप चांगली. जबरदस्त शेंगा हा. किती आहे बघा पूर्ण पूर्ण तूर पूर्ण तूर आता एक 8 दिवसामध्ये. तर मी आपल्या टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळे धन्यवाद.